सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि गप्पा गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवीन गोष्ट सांगते आहे. गोष्टीचं नाव आहे सोनेरी शिक्षा आणि ती लिहिलेली आहे संजीवनी बोकील यांनी. पण खूप छान गोष्ट आहे. एका शिक्षिकेची आणि तिला आलेल्या अनुभवाची गोष्ट आहे. मी पण एक शिक्षिकाच आहे आणि मला पण असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेले आठवत आहेत. तर बघूया सोनेरी शिक्षा काय आहे. मधली सुट्टी झाली होती. डबे खाणं संपवून काही मुलं खेळायला लागली होती. हॉलच्या पायरीवर बसलेल्या मायाकडून वडापाव घेण्यासाठी गर्दी झाली होती. मुलींचे घोळके कट्ट्यावर बसून गप्पा मारू लागले होते. मधली सुट्टी देते तो आनंद विसावा सगळ्या पटांगणात पसरून राहिला होता. स्टाफ रूममध्ये आम्हा टीचर्सच्या गप्पा रंगात आल्या होत्या. चहाच्या कपाबरोबर काही राजकारणाच्या चर्चाही तोंडी लावल्या जात होत्या. मीही चहा संपवून कपाटातल्या माझ्या कप्प्यातून प्रगती पुस्तकं काढून घ्यायला उठले होते. एवढ्यात 5वीतली एक मुलगी रडत रडत आत आली. बोकीलबाई कुठे आहेत असं विचारत. तिच्या हातात एक चेपलेला लहानसा ॲल्युमिनियमचा डबा होता. मी तिला घेऊन बाहेर गेले. बाहेरच्या पायरीवर बसले. तिला शेजारी बसवलं. तिचे हुंदके थांबत नव्हते. तिला शांत करायचा प्रयत्न करीतच मी तिच्या रडण्याचं कारणही विचारायला प्रयत्न करत होते. 5वीतली ही मुलगी माझ्याकडे का आली आहे ते मला कळत नव्हतं, कारण छोट्या वर्गांना मी कधीच शिकवत नव्हते. हळूहळू तिचे हुंदके थांबले आणि तिने हातातला डबा माझ्या पुढे धरला. तो डबा सगळीकडून चेपला होता. कारण ते विचारलं तेव्हा मला कळलं की ती पटांगणाच्या कडेच्या कट्ट्यावर डबा खायला बसली होती आणि खाऊन झाल्यावर खेळायच्या नादात डबा तिथेच विसरली. नंतर आणायला गेली तेव्हा काही मुलं तिच्या डब्याचा फुटबॉल करून खेळत होती. तिच्या डब्याची ती अवस्था ज्यांच्यामुळे झाली होती ती माझ्या वर्गातील 10वीतली मुलं होती, म्हणून ती तक्रार घेऊन माझ्याकडे आली होती. हे सांगतानाच तिने तो डबा माझ्या हातात दिला आणि त्याची अवस्था बघून मी खरोखर शहारले. आता माझी आई मला मारेल बाई, आईला सांगू तरी काय असं म्हणून ती परत स्फुंदू लागली. मी तो डबा माझ्याकडे घेतला. तिला म्हटलं, आईला सांग की डबा बोकीलबाईंकडे आहे आणि जमलं तर उद्या संध्याकाळी मला भेटायला या. मग मी त्यांना सगळं सांगेन. प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतलेली पाहून पोरीचं टेन्शन सरबतातल्या बर्फासारखं विरघळून गेलं आणि ती डोळे पुसून उड्या मारत जिना चढून तिच्या वर्गात गेली. माझ्या वर्गावर माझा शेवटचा तास होता. वर्गात जाऊन तो डबा मी टेबलावर ठेवला आणि खुर्चीत बसले. नेहमीप्रमाणे सामूहिक कविता म्हणून झाल्या. आज बाई खुर्चीत कशा बसल्या याचं आश्चर्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. टेबलवर ठेवलेला डबा पाहून काही मुलं चपापून खाली माना घालून बसलेली माझ्या नजरेला दिसत होती. कविता संपल्यावर मी डब्याकडे बोट दाखवून म्हटलं, हा पराक्रम ज्यांनी केला आहे त्यांनी शाळा सुटल्यावर मला स्टाफ रूमच्या बाहेर भेटायचं आहे. मला खात्री आहे की यात सामील असलेले सगळेजण तिथे येतील. मुलांच्या हातून घडतात त्या बहुंशी चुका असतात, गुन्हे नाहीत, हा माझा विश्वास होता. योग्य पद्धतीने हाताळले तर चुका सुधारू शकतात हा माझा अनुभव होता आणि अजूनही आहे. कधीकधी चुका अनवधानानेही होतात. मुलांना त्यांची बाजू आधी मांडून द्यायला हवी, मग काय तो न्यायनिवाडा करायचा. आवाज चढवून डाफरण्याऐवजी आपण कुठे चुकलो हे त्यांना समजावून सांगायचं. ते त्यांना विचार करायला लावेल अशा तऱ्हेने त्यांना ते सांगायचं. तर मग मी पण तसंच करायचं ठरवलं. झालं असं की मग सुधारणेचा मार्ग आपोआप पायाखाली येतो आणि ही माझी श्रद्धा आहे. मुलांच्या चुकीचा पंचनामा भर वर्गात करण्यासारखी घोडचूक नाही आणि मुठभर मुलांना झापण्यात
वर्गाचा वेळ वाया घालवण्यासारखा मूर्खपणा नाही असं माझं दृढ मत आहे. त्यानुसार सगळं काही झालं. शाळा सुटली. स्टाफ रूम बऱ्यापैकी रिकामी झाली. मग मी बाहेर उभ्या असलेल्या 5 जणांना आत बोलावलं. डबा दाखवला आणि हे तुम्हीच केलंत का असं विचारलं. ते कबूल झाले, पण त्यांचं म्हणणं होतं की डबा तिथे खाली पडला होता. मी म्हटलं, तुम्ही तो उचलून ऑफिसमध्ये का ठेवला नाही? या गोष्टीनं मला फार दुःख झालं की माझ्या वर्गातल्या मुलांनी असं वाईट कृत्य करावं. तुम्ही डब्याला नव्हे, एका गरीब माणसाच्या कष्टांना लाथ मारलीत. हा डबा खरेदी करायला जी रक्कम लागली असेल ती त्यानं घाम गाळून मिळवली असेल. त्या मेहनतीचा तुम्ही अपमान केलात. अरे, एखाद्या गोष्टीला चुकून पाय लागला तरी नमस्कार करायची आपली पद्धत, आणि इथे अन्नाला लथा मारल्यात तुम्ही. मला भीती या गोष्टीची वाटते की आज एका निर्जीव गोष्टीचा असा छळ करणारे तुम्ही उद्या कॉलेजमध्ये एखाद्या सजीव व्यक्तीचाही गंमत म्हणून असा छळ करायला मागे पुढे बघणार नाही. तुम्ही रॅगिंग करणारे बनाल याचीच तर ही लक्षणं नाहीत ना? इतका दुष्टपणा आला तरी कुठून तुमच्यामध्ये? वर्षभर माझ्या हाताखाली शिकलेली मुलं असं दुष्कृत्य करत असतील तर तुमच्याऐवजी शिक्षा मीच घ्यायला हवी. माझं शेवटचं वाक्य ऐकल्यावर मुलं हलली. सगळ्यांच्याच तोंडून, सॉरी बाई, तुम्ही आम्हाला वाटेल ती शिक्षा करा, पण असं म्हणू नका, असे पश्चात्तापाचे अस्सल उद्गार निघू लागले. मी म्हटलं, तुम्हाला शिक्षा करून त्या बिचारीचा डबा परत मिळणार आहे का? मुलं क्षणभर गप्प बसली. मग एक जण म्हणाला, आम्ही भरून देऊ तिचा डबा. कसा? पालकांकडून पैसे घेऊन? मग तुमच्या चुकीची शिक्षा पालकांना झाली. नाही बाई, आम्ही काम करू आणि तेवढे पैसे मिळवू. मी म्हटलं, ठीक आहे, पण तुम्ही या सगळ्याची कल्पना आधी पालकांना दिली पाहिजे. त्यांची परवानगी घेऊनच पुढे काय ते करायचं. मान्य आहे? सगळ्यांनी माना डोलावल्या आणि 1 आठवडाभर माझ्याशी बोलायचं नाही. त्यांचे चेहरे पार उतरले. ही शिक्षा कदाचित त्यांना मोठी वाटली असावी. तो शुक्रवारचा दिवस होता. मंगळवारी सकाळी त्या मुलीची आई मला भेटायला आली. सोमवारी मुलांनी त्या मुलीला तिच्या डब्यापेक्षा चांगला डबा छान रंगीत पेपरमध्ये गुंडाळून दिला होता. त्यासाठी पैसे कुठून आणलेत असं मी त्यांना विचारायला लागले. तर ती पण तसंच विचारायला आली होती. मी तिला सांगितलं की त्यांच्यापैकी एकाच्या काकांचे जवळच लहानसं घर होतं. घराभोवती वाढलेलं गवत काढून बाग स्वच्छ करायचं काम माळ्याऐवजी मुलांनी रविवारी केलं होतं. मुले 15-16 वर्षाची होती, त्यामुळे काही अडचण नव्हती. ॲल्युमिनियमचा डबा काही फारसा महाग नव्हता. तेवढे पैसे सहज मिळवता आले होते त्यांना 1-2 तास काम केल्यावर. मी वर्गात गेले तर टेबलवर रंगीत कागदात गुंडाळून एक पेन ठेवलं होतं. हे काय आहे असं विचारल्यावर एकानं उभं राहून सांगितलं, डबा घेऊन झाल्यावर पैसे उरले, मग त्यातून आम्ही तुमच्यासाठी हे पेन आणलं. माझ्यासाठी? कशाला? माझा काय संबंध? मला नको बाबा हे. मी असं झटकून टाकताच 5 चेहरे गोरेमोरे झाले. एक जण हळूच उठून म्हणाला, मॅम, तुम्ही या पेननं रोज प्रेझेंटी मांडा. तुमच्या हातात हे पेन बघून आम्हाला आमच्या चुकीची रोज आठवण येईल आणि परत अशी चूक आमच्या हातून होणार नाही. मग जरासा धीर चेपला पांडवांचा आणि दुसरा म्हणाला, बाई, आता तरी तुम्ही आमच्याशी बोलणार ना? ते प्रामाणिक भाबडे शब्द ऐकून मला भरून आलं. माझा कठोरपणा विरघळला. हे लक्षात आल्यानंतर मग, बाई, उघडा ना पेन, असा आग्रह सुरू झाला. सोनेरी रंगाच्या त्या पेननं त्यानंतर मी रोज हजेरी मांडली. तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी सोनेरी होऊन गेला. खरं आहे संजीवनीताई, टीचर म्हणून, एक शिक्षिका म्हणून मला पण असे अनुभव आलेत आणि आपण जर मुलांना नीट समजावून सांगितलं तर ते नक्कीच सद्मार्गाला लागतात आणि त्यांचं जे काही त्यांच्या हातून चूक झालेली असते त्याचं प्रायश्चित्त पण घेतात. फार प्रामाणिक असतात आणि फार भोळी पण असतात ही मुलं. फक्त त्यांच्यावर आपण विश्वास दाखवायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.